हॅलो. हॅलो. हा, श्री स्वामी समर्थ ताई. श्री स्वामी समर्थ ताई. बिझी आहात बिझी का? आहात? नाही नाही नाही, बिझी नाही. नाहीये. काय चालू आहे? काय वडील आलेत, पाहुणे आहेत. हो का? म्हणून ते अच्छा अच्छा. जरा हम्म, हे हम्म, हम्म. होऊन जात आहेत मिसिंग. हो ना. दिवसभर पण काही करता येत नाहीये. हो ना, मग आता घरी पाहुणे असल्यावर हा. आपल्याला त्यांनाच फर्स्ट अटेन्शन द्यावं हो लागतं ना हो ताई. हो हो आहे की नाही? हो. हम्म. वडील पण वयस्कर असतील ना ताई आता? 90 years old. अरे बापरे. हा. हो का? आणि सासरे पण असतील ना हो, ते पण वयस्कर? तेवढेच. हो. अरे बापरे. आणि तुमच्या आई साहेब ताई? आईला 29 वर्ष झाले वारून. वयाच्या अवघी 49 वर्षी वारले ते. हा, कॅन्सरने. हो. बापरे, आम्ही खूप पण लवकर गेले. हो खूप म्हणजे आमचे बाळणपण वगैरे केले हा दोघी हा हा. बहिणींचे आणि वारले असं झालं. हो ना. नाही पण हम्म. ते तर झालं होतं ना ताई, बरं झालं. हम्म. हम्म. जबाबदाऱ्या ती फार कमी वयात तिचं पण लग्न झालेलं ना हो का? आईचं. हम्म. त्यामुळे पण कसं आहे ना ताई, आईची उणीव कोणीच भरू शकत नाही हो. कोणीच नाही ताई. अजूनही तिच्या आठवणीने गलबलायला होतं. मग काय तर. हम्म. हम्म. आणि असं म्हणतात ताई, की आईच्या दृष्टीने जे दिसतं ना, ते कोणाच्याच दृष्टीने दिसत नाही. अगदी अगदी कसं बोललात. हा, बिलकुल. बघा तुम्ही, जे आईला हा, दिसतं ते कोणालाच दिसत नाही. कोणालाच दिसत नाही का अगदी. हम्म. आता याच्यावरूनच एक अनुभव सांगते ताई. बघा, आता हा हा विषय हा निघाला म्हणून. हा हा हा. ही न्यूज ना साम मराठीवर पण आलेली होती बघा. अच्छा. हा. हो, माझ्या मैत्रिणीचा मुलगा हं. आणि त्याचे 3-4 मित्र ताई, अच्छा. कुठल्या तरी डॅमवर फिरायला गेले होते. अच्छा. हो. कुठले होते आणि ते? ते तिकडे विदर्भात आहे ताई. अच्छा अच्छा. हा हा. इंजिनिअरिंगच्या काहीतरी सेकंड इयरची गोष्ट असेल ते. अच्छा अच्छा अच्छा. आणि ती आदल्या दिवशीपासूनच नाही, नको जाऊ नको जाऊ करत होती. कारण मुलं मुलं जातात कुठेतरी, हो, कुठे काळजी काही वाटते. पण, नाही काही पण खेळतात, ऐकत नाहीत ना बरोबर. मुलं. डेअरिंग हो हो करतात नको ती. हो, नको ती डेअरिंग करतात आणि ऐकत नाहीत या एज मध्ये मुलं. बरोबर. हम्म. तर ते सगळे मिळून गेलेत हं. आणि ही आदल्या दिवशीपासूनच नको 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 करत होती मुलाला, नको जाऊ म्हणून. अच्छा. हा हा. हा हा. पण तो काही जिद्दीला पेटला, तो काही ऐकत नव्हता. तर आई गं. हो. तर काय झालं, ती हा. सांगते की बघा, कधी नव्हे म्हणे हं. ते, ती सकाळी काही जास्त उठत नाही. हं, त्यांना हं, हं. काहीतरी पहाटेच निघायचं होतं. अच्छा. तर हो, तर कधी नव्हे ती म्हणाली की दाराजवळ म्हणे मी बेल्ट अडकवलेला होता. हा 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 हा. जी मुले लावतात ना. हा 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 हा. हां. तर तो बेल्ट सारखा सारखा हवेनी म्हणे जोराजोरात आपटत होता अय्या. दारावर आणि त्यामुळे मला जाग आली म्हणे. हा हा हा. त्यामुळे तिला जाग आली आणि मग तिने बघितलं जाग आल्यावर की मुलगा उठलेला आहे आणि निघणार आहे आता. हा 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 हा. म्हणजे तिचं सांगायची एक हे की म्हणजे म्हणजे हे युनिव्हर्स बघा बघा. ताई आपल्याला कसं संकेत देतो. हो ना. हो, हो. आणि मग ही सगळी मुलं तिथे गेली. हं. मुलांनी असं सकाळी सकाळी 9 वाजता मॅगी वगैरे सगळं केलं, काय काय केलं हा हा. आणि पाण्यात उतरलेत. अरे. तर हो, हे 5 जण पाण्यात उतरले. त्यातला एक मुलगा बुडायला लागला ताई. हा 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 हा. हां, मग या पोरांनी सगळ्यांनी एकमेकांना हात पकडून त्याला वाचवायचा प्रयत्न केला, हा. पण तो काही वाचला नाही. अरे. हो, तो काही वाचला नाही आणि त्यानंतर मग घरी फोन आला. त्याची हिंमत नाही झाली, तिच्या मुलाची हिंमत. हं. त्यांनी पहिले आपल्या आत्याच्या मुलाला फोन केला. हं. आत्याच्या मुलाने मग त्याच्या वडिलांना फोन केला. हं, 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 हं. आणि तिने फक्त बुडाला म्हणूनच ऐकलं आणि त्या हं. दिवशी ताई पौर्णिमा होती आणि मी असं बापरे! ऐकलं भरती ताई. असेल. हां, मी असं ऐकलं की अमावास्येपेक्षा पण पौर्णिमा खतरनाक असते हो, म्हणून. हो, हो. हो, म्हणजे तिनेच हे सांगितलं. हे तर मला माहिती नव्हतं. आत्तापर्यंत अमावास्याच असते असं वाटत होतं. हां. हो. तर मग तो बुडाला आणि मग आणि ताई एकच मुलगा होता हो त्यांना. म्हणजे एक बहीण आणि वडील कधीतरी निघून गेले होते म्हणे. अय्या! वडील पण नव्हते त्याला. हो. मग पोलीस केस वगैरे पण झाली आणि बघा ताई, हं, मग हे सगळे पोहोचले तिथे. हं, तर तिथे म्हणे एक माणूस बसला होता म्हणे मोठ्या भिंतीवर. ती माझी मैत्रीण नेहमी मला म्हणते, हं. मला याचंच आश्चर्य वाटतं म्हणते, की तो तिथे कसा काय जाऊन बसला? बरोबर. हो. एवढ्या उंच भिंतीवर तो कसा काय जाऊन बसला? अय्या! हो. हां, हां, हां. आणि या मुलांनी विचारलं वाटतं, की आम्ही तिथे उतरू का? तर त्यांनी म्हटलं म्हणे, की बिनधास्त उतरा तुम्ही. अय्या!
हो. बघा. आणि त्याच्यानंतर तो दिसलाच नाही म्हणे परत तो माणूस बापरे! त्या मुलांना. हो. आणि ते सिक्युरिटी गार्ड ते कपडे घालतात की नाही, हां, तसे हां. तसे कपडे घातले होते म्हणे त्याने. बघा. माझी मैत्रीण मला म्हणत होती, मला आश्चर्यच वाटतं म्हणे, की तो चढलाच कसा इतक्या वरती आणि उतरलाच कसा? ताई तो मग वेगळं असेल ते काहीतरी. काय माहिती काय होतं तर. मला तीच नेहमीच म्हणते, की तो चढलाच कसा म्हणते एवढ्या मोठ्या वरती. तिथे काहीच नव्हतं म्हणे चढायला. ताई आणि आणि नंतर ना हे असं पाण्याच्या हं, ठिकाणी किंवा समुद्रकिनारी ना, म्हणजे हं, आम्ही हं. कोकणात होतो तेव्हा कळायचं आम्हाला लहानपणी सांगायचे. हं, हं, गिरा हं. नावाचा एक असतो गिरा. तो अचानक उंच उंच होतो. तो कुठेही बसतो. असं आम्ही हो ऐकलं का? होतं. हां. अच्छा. कोकणात हे प्रकार खूप आहेत बरं का आहेत, ताई. आहेत. हो. म्हणजे जर तसं बघितलं तर कोकणात पण आहे हं. आणि तुम्ही बघा साऊथमध्ये पण खूप दिसतो हा प्रकार. हो ना? ते हं. लोकं खूप बघत तुम्ही त्यांचे पिक्चर पण बघा ना, ते तसंच काय-काय असतं त्यांच्या हो, पिक्चरमध्ये हो. पण. त्याच्या पिक्चरमध्ये बरोबर. तर खरंय. नंतर तिथे गावकरी वगैरे पोलीस आलेत, गावकरी आले. तर त्या पोलिसांना त्या गावकऱ्यांनी काय म्हटलं म्हणे, की तिथे इतका बोर्ड लावला आहे. म्हणे कशाला तुम्ही इथे मरायला इथे लोकं येतात म्हटलं म्हणे त्यांनी. ही अय्या! जागा चांगली नाही, असं म्हणाले म्हणे ते. हो का? ते बघा. गावकरी म्हणाले म्हणे. हो. हां. पण ती नेहमी मला म्हणते, की बघ कसा संकेत युनिव्हर्स कसा संकेत देतो म्हणते. युनिव्हर्स तो संकेत देत असतं. हो, अगदी बरोबर आहे. हो, हो. ते एका पिक्चरमध्ये डायलॉग पण कोणत्यातरी याच्यात मी ऐकलं होतं बघा, की गॉड अपने को जगह-जगह सिग्नल देता है, हम ही नहीं समझ पाते. हां. हं. अगदी बरोबर. हो, हो. आणि नेहमीच मला ती म्हणते, की माझा मुलगा वाचला म्हणते, माझा मुलगा वाचला म्हणते. अय्या! बघा. हो. कारण हे 4-5 जणही पूर्ण माने एवढ्या पाण्यात होते ताई, त्याला हात पकडायला. बापरे! एकमेकांनी साखळी केली होती. हो, हो. हो, हो. साखळी नशीब केली ते होती. साखळीसहित सगळे नाही हो, गेले. हो. आणि एवढं दुःख झालं त्याची आई असं हंबरडा फोडला म्हणे त्याच्या आईनी. बापरे! एकच मुलगा आणि इतके आणि बेताची परिस्थिती. असंही नाही की खूप काय होतं म्हणून. हो ना. किती त्या याचसाठी आईचं ना म्हणजे ताई हातातोंडाशी आलेला घास गेला ना? तेच तर. याच्याचसाठी ना ताई आपले दिवे असतात ना, हे हं. पांढऱ्या वस्त्रात नेहमी आपल्या दक्षिण बाजूला ना अडकवून ठेवायचे. म्हणजे असं घरात का? अकाल मृत्यू होत नाहीत. अच्छा. आपले दिवे असतात ना असे परिपक्व झालेले, बिब्बा. हां, हां, हां. बिब्बा. हां. ते ना असे 5 बिब्बे घ्यायचे आणि ना आपल्या पांढऱ्या वस्त्रात ना आपल्या दक्षिण बाजूला लावून ठेवायचे ताई. अच्छा घराच्या. घराच्या दक्षिण बाजूला, आग्नेय बाजूला. म्हणजे आग्नेय असं कोपरा संकट येत म्हणजे नाही. दक्षिण-पूर्व. दक्षिण-पूर्व नाही, पश्चिम-पूर्व. नाही ना, दक्षिण-पूर्वच ना ताई. आग्नेय हां, कोपरा म्हणजे. नाही. दक्षिण-पूर्व नाही. दक्षिण. पश्चिम-दक्षिण. अच्छा पश्चिम-दक्षिण. साउथ वेस्ट. हां, साउथ वेस्ट म्हणजे आग्नेय कोपरा येतो ना. हां. हो का? हं. माझ्या मते नाही, ईशान्य, वायव्य, बरोबर आहे. आग्नेय आणि नैऋत्य. साउथ वेस्ट ताई. हां, अच्छा. पश्चिम आणि दक्षिणेच्या मधला कोपरा. अ, ताई हं. नाही. पूर्व आणि दक्षिणेच्या मधला कोपरा. कारण आपण नाही, किचन पूर्वेकडे तोंड करतो ना. नाही तो आग्नेय कोपरा झाला ताई. हां, मग तुम्ही कोणता म्हणताय? तुम्ही आग्नेयच म्हणताय ना? हो, आग्नेयच म्हणतेय मी. हां, मग तो आग्नेयच कोपरा येतो पूर्व आणि दक्षिणेच्या मधला. बरोबर. हां, हो, आलं हो, ना. हो. हां. बरोबर. हां. नाही मी तर नैऋत्य पण सांगितलं तुम्हाला. नैऋत्य किंवा दक्षिण दोन्ही ठिकाणी ठेवू शकतो आपण. अच्छा. हो का? नैऋत्य पण का? पण म्हणजे पूर्ण ती लाईनच. ओके. हो, हां. दक्षिण बरोबर आहे. आग्नेय म्हणजे पूर्व आणि दक्षिणेच्या मधला कोपरा. हां. हं. आणि ते नैऋत्य म्हणजे इंग्लिशमध्ये पटकन लक्षात येतं. तुम्हाला ते इंग्लिशचं सवय आहे. हां, हां. हो, बरोबर. हां. हो. तर ते 5 तसं ते बिबे का अडकवून आणि जेव्हा त्यांची काय पूजा-बिजा करायची? काहीच नाही ताई, याला काही पूजा आणि नसते. दिवस वगैरे? वनस्पती ठेवायला. काहीच नाही. वनस्पती ठेवायला कोणतीच पूजा नसते ताई. काय ना तुमचं सुंदर आहे हो ताई हो, हो, वनस्पतीशास्त्र. माझं हो, तर खरंच सलाम आहे तुमचं. एकदा हो. स्पेशल आपल्याला घ्यावं लागेल एकदा नाही हो, असं काही व्हिडिओ नाही. बरेच कॉलवर. जण हो. हं. तेच सांगतेय मी, की तुम्ही हे जर ठेवलं ना ताई, तर तुम्ही म्हणजे ना असं अकाल मृत्यू येत नाहीत घरात. ओह! हं. खूप छान सांगितलं हो. ताई. हो. आणि ते आणि बघा आता मागच्या व्हिडिओत ताई तुम्ही नंबर सांगितला. मग आले हो. का त्या फायदा झाला बापरे! का मला आपल्या खूप फोन सेवेकऱ्यांना? आलेत. हो, मला खूप फोन आलेत ताई हो ना? हां, बरं त्याच्यामुळे. झालं ते. आणि कारण मी कसं मी सगळ्यांना WhatsApp काय रोज बघत नाही ना. मला का फोन केला होता ताई, आता खूप जणांना 7:30 वगैरे होती ना, हां. खूप जणांना शनीची महादशा चालू आहे, 7:30 चालू आहे किंवा हां. ढय्या चालू आहे, शनी कंटक चालू आहे, असं हां. असतं की नाही.
हां. तर म्हटलं त्यासाठी पण सांगावं हां, सगळ्यांना. सांगा ना ताई. हं. हो. एक तर ताई आपण शनिवारी ना पिंपळाची पूजा करायची. त्याला खूप महत्त्व आहे. म्हणजे अच्छा. स्पर्श जर करायचा असेल तर शनिवारीच करायचा ताई. अच्छा. एरवी एरवी हां आणि रविवारी विधानच नाहीये पिंपळाचं पूजा करायचं. हो का? म्हणजे फक्त रविवारी हो, कारण की जी ज्येष्ठा लक्ष्मी आहे, हां, ज्येष्ठा हां. आणि कनिष्ठा असतात ना, ज्येष्ठ हो. जी लक्ष्मी आहे, हं. तिचा वास असतो ताई तिथे त्याच्यामध्ये. म्हणजे ती ती अच्छा. ती पिंपळाच्या तिथेच असते. म्हणजे विष्णू भगवाननी काय सांगितलं, म्हणजे हं, लक्ष्मीपती जे आहेत विष्णू भगवान, हं. त्यांनी सांगितलं, की माझा कायम पिंपळामध्ये वास असेल. ओह! भगवद्गीतेमध्ये पण काहीतरी याचं येतं बरं का, अच्छा. कुठल्यातरी अध्यायामध्ये आहे बरं का हे कुठेतरी. हां, 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 हो, हां. की माझा पिंपळामध्ये नेहमी वास असेल आणि तू पण पिंपळातच राहशील. पण पण जर आपण स्पर्श जर केला एरवी कधी पण सोमवार ते शुक्रवारपर्यंत ती आपल्यासोबत येऊ शकते नाही. स्पेशली रविवारी तर पिंपळाला जायचंच नाही ताई. ती अच्छा, म्हणजे दिवसभर असते फक्त तिथे. शनिवारी. शनिवारी स्पर्श करू शकतो. पूजा रोज करू शकतो आपण रविवार सोडून. सोमवार ते अच्छा. शनिवारपर्यंत पूजा करू शकतो. पण हां. स्पर्श जे आलिंगन देतात किंवा आपण ते धागा पण बांधतात बघा हिंदी हो, लोकं. हो, हो, हो. तर ते फक्त शनिवारी करायचं. अच्छा! हो. बापरे! हो का? हां, पिंपळाची पूजा शनिवारी करायचीच आणि रात्री पण जायचं नाही ताई हो ना? पिंपळाला. हां, जेव्हा ना सूर्य मावळतीला येतो तेव्हाच आपण दिवा लावू शकतो. ते तिळाच्या तेलाचा किंवा सरसूच्या तेलाचा नाही का मोहरीच्या. अच्छा, 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 अच्छा. रात्र थोडा पडली की पिंपळाला जायचंच नाही. बापरे! बरं हो, झालं ताई त्याच्यामध्ये सांगितलं. सगळं हो, म्हणतात ते निगेटिव्ह हे असतं ना हो, पिंपळाच्या झाडात. हो, हो. आणि कधी पण आपण असं बाहेर वगैरे युरिन पास करतो ना ताई, तर कुठल्या झाडाखाली पण नाही करायचं असं. हो ना? हो, हो. तिथे माहित नाही ना आपल्याला काय कुठली एनर्जी काय तिथे एनर्जी ॲक्टिव्ह आहे. अगदी बरोबर. हो. हं. आणि पिंपळाच्या खाली जर शनिवारी अश्वत्थ स्तोत्र म्हटलं ना ताई, त्यांनी पण 7:30 साठी खूप म्हणजे पिंपळाचं स्तोत्र, अश्वत्थ स्तोत्र. अच्छा, 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 अच्छा. हां, ते हो. जर म्हटलं ना त्यानी पण खूप फायदा होईल ताई. हां. म्हणजे हो. आपल्या इच्छा वगैरे अशा पूर्ण होतात का? म्हणजे ज्यांना 7:30 आणि 7:30 त्रास नाही होतोच होतो. पण मग हं. असं पण म्हणतात शनी बनाये धनी. म्हणजे हां. ते दंडनायक आपल्याला बरोबर शिक्षा करतात ते आणि आपल्याला जागेवर आणून ठेवतात ते. हो ना? त्याच्यामुळे अजिबात घाबरायचं नाही. मला तर फार आवडतात शनी महाराज. हो का? घाबरायचं हो, हो. अजिबात घाबरायचं नाही. खूप अच्छा. सुंदर देव आहेत ते. अच्छा. हो, राहू, केतू आणि शनी आपल्याला हे पापग्रह आहेत. ते आपल्याला खूप त्रास देतात. पण सेवा केली की व्यवस्थित त्यांचा बिलकुल सेवा केली की आणि आपल्या जीवनामध्ये जी उथल-पुथल होते ना ताई, ती राहू आणि केतूमुळेच होते. हो का? जेवढं पण आपल्याला त्रास जे होतात ना, हं, 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 जे हं. पण काही पण अचानक जे त्रास येतात आपल्याला, हां, हां, ते हां. त्याच्याचमुळे होतात ताई. अच्छा. हं, हं. म्हणून बापरे! जर आपण म्हणून जर आपण व्रत, वैकल्ये, साधना, जप याचं जर हे ठेवलं ना ताई, ते बरोबर शांत पडतात. अच्छा. हं. हो, बघा. आणि हो आणि हे जे राहू, केतू वगैरे जे आहेत ना, ते भगवतीला, देवीला खूप घाबरतात ताई हे. अच्छा, भगवती देवीला. हं, हं. मग तिची तिची उपासना करायला पाहिजे. तिची उपासना केली की ते शांत होतात. मग ते भगवती देवीची काय उपासना म्हणजे? जगदंबा म्हणजे आपल्या देवीचं काही कुठलं पण एखादं जप जर करायचं असेल, एखादं साधं पण आपण हे घेतलं, म्हणजे हां. मंत्र घेतला जो कोणीही म्हणू शकतो. हां, हां, हां. तो म्हणजे समजा गुरुमंत्र मिळालाय देवीचा तर खूपच छान. अच्छा. आणि ना ताई अजून एक मुख्य म्हणजे माहितीये का, प्रत्येकाने ना पद्मावती देवी आहे बघा. हां, माहिती आहे. हो. जैन लोकांचं मला वाटतं हो, जैन हो. लोकांची ती हे असते हो, हो, हो. कुलदेवी. हं. तिचं एक छोटंसं तरी प्रतिमा ठेवायची ताई घरात. म्हणजे देव्हाऱ्यात का? हो, देव्हाऱ्यात म्हणा किंवा तुमच्या पर्समध्ये म्हणा, कारण तिने ताई हं. ती डबल लक्ष्मी आहे. अच्छा. हो. आणि मग ताई आपल्या घरात ते श्रीयंत्र वगैरे असतं ते त्याच्यात असतो का तिचा वास? नाही ताई, ही पद्मावती वेगळी आहे. मला वाटतं दुर्गा सप्तशतीमध्ये बहुतेक 6व्या अध्यायात आहे बहुतेक दुर्गा पद्मावतीचं. सप्तशतीमध्ये जर असेल ना ताई, हां, हां, तर हां. मग याच्यात असलं पाहिजे आपला कशात? श्रीयंत्रामध्ये. नाही ताई, ही पद्मावती श्रीयंत्रामध्ये नाहीये. श्रीयंत्र म्हणजे मला असं वाटतं आपले जे 3.5 पीठं आहेत त्या देव्या आहेत ना. नाही, त्याच्यात खूप हो. देवी येताय. त्या कमल आहे ना ते. हो, ते हो, हो. कमलासन संस्थिता. हां, हां. बरोबर आहे. मग त्याच्यामध्ये असायला हवी हो, असं माझा लक्ष्मी अंदाज. वेगळी ताई आणि ही पद्मावती वेगळी. अच्छा, अच्छा, अच्छा. हो का? हं, हं. हं. ही म्हणजे आहे कमळातच. हं, 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 हं. स्थान कमळातच आहे. लक्ष्मीच आहे ती पण पद्मावतीचं ठेवलं ना, हं. तर खरंच खूप आपल्या याच्यात हे येते ताई, आणि बरकत कुठल्या येते घरात. दिशेला तोंड वगैरे करून? काही नाही ताई, पूर्व-पश्चिम ठेवलं तरीच. बघा ताई, अच्छा. कुठे पण ठेवू शकतो आपण देवघराचं तोंड. फक्त आपलं आपलं तोंड दक्षिणेकडे नको व्हायला.
अच्छा, 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 अच्छा. आपलं तोंड ओके. दक्षिणेकडे नको हां, व्हायला. हां, हां, हां. हां. बाकी बरोबर. कुठेही ठेवलं तरी काही हरकत नाही. मला तरी असं वाटतं. अच्छा, अच्छा. नाही कोणाला तुमचा एवढा इशारण्यापत्र पण गाढा अभ्यास आहे म्हटल्यावर बरोबरच हो, असणार हो, ते. हं. खूप अभ्यास केलेला आहे ताई मी आणि नाही, नाही. खूप आधीपासून केलेला आहे. छान ताई असं नाही आणि तुमची एवढी हो, कन्सल्टन्सी पण चालू असते ना, हो, तर हो, चांगलं आहे. हो. पण म्हणजे तुम्ही हं, आपल्या चॅनलला थोडीफार हं. अशी जी महत्त्वाची माहिती देता. हो, आता हो, एवढा तुमचा मोठा हो. कन्सल्टन्सीचं हे आहे. तुम्ही एवढं पण पैसा काय घेता द्यायचं ताई, तिकडे, पण तरी प्रत्येक इथे एवढं जण फ्रीमध्ये सांगता आम्हाला. हो, हो. कारण प्रत्येक जण पैसे नाही भरू शकत हो ताई. नाही ना. बरोबर आहे, मग बरोबर आहे. त्यांना पण नको का? अगदी. आणि मग हं. ज्यांचं तुम्ही असे स्पेशल घेत असाल अपॉइंटमेंट, त्यांचं हो. फार डीपमध्ये बघत असाल ना ते पत्रिकेनुसार वगैरे? पत्रिका बघावीच लागते ताई. तुमचा ग्रह कोणता खराब आहे त्याच्यानुसार कन्सल्टन्सी असते. अच्छा, जो अच्छा. ग्रह खराब आहे त्याच्यानुसार जर आपण ट्रीटमेंट्स घेतल्या, की हां. बरोबर 3-4 महिन्यात बॅलन्स व्हायला सुरुवात होऊन जाते. हो. अच्छा, हं. अच्छा, अच्छा, अच्छा. बरोबर बॅलन्स व्हायला सुरुवात होऊन जाते. ताई माहिती आपली वास्तू कोणतीच खराब नसते. आपण कर्माने ती खराब करतो. हां. आपण जे बरोबर. त्याच्यामध्ये काय-काय करतोय ते ते फक्त कसं आहे ताई माहिती का, तेही अंडरस्टँडिंग राहायला पाहिजे, की आपल्या चुका काय होतात आहे. आपल्याकडनं कोणाची मनं दुखल्या जातात आहे का? हां, कोणाचा हां. पैसा मारला गेलेला आहे का? हां. बरोबर. बरोबर आहे की नाही? आणि ताई मग हे जे नॉन-व्हेज वगैरे खाणं योग्य की अयोग्य? दोन्ही सांगता येतं ताई. म्हणजे मी तर या मनाने आहे ताई, की खाऊ शकतो. जीवावर जीव शेवटी अवलंबून आहे. हां, पण तेच ना. आता हो. जीवन जीवश्य असं म्हणतात ना. हो, कारण हो, शेवटी हो. ती निसर्गाने साखळीच तशी बनवली आहे ना ताई. हो, हो. ह्याच्यावर जीवावर तो आहे, जीव अवलंबून आहे. त्याच्यावर तो आहे. हो, हां. हो. आता न खाणाऱ्यांना पण नाही आवडत ते. पण मला काय वाटतं कुठलंही व्रत सुरू करायच्या आधी 2 दिवस आधी नाही खायचं. मला हं. तरी मी खूप नाही पाळत ताई मी. हां, मग आता बघा हं, ताई, म्हणजे हं, माझं मन सांगतं, हं. आपण आता कडधान्यांना मोड आणून खाणं चांगलं असतं म्हणतो. हो, हो, बरोबर? पण हो. त्याच्यात पण जीव निर्माणच झालेला असतो ना ताई. सगळ्याच गोष्टींमध्ये हां, जीव निर्माण तेच होतो ना. ताई. फक्त आपल्याला ते समजत नाही, की ह्याच्यात जीव आलेला आहे किंवा काय. आता समजणाऱ्यांना तर समजतंच, की हे झाड होणार आहे, याला फुलं, फळं बरोबर, येणारच आहेत. पण बरोबर. तरी आपण ते खातोच की नाही. खातोच की नाही. तेच म्हणजे ना. हे तेच असं थोडं म्हटलं. संदिग्ध असतं सगळं हे. हो, जीवावर जीव अवलंबून आहे शेवटी. हां, हां आणि 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 बघा ताई, आता माझे दीर आहेत, ते आजारी होते. ते हं. कधीच नॉन खात नव्हते, पण त्यांना डॉक्टरांनी कंपल्सरी चिकन खायला लावलं. हो, मग आता काय करू शकणार? मग काही ते आता गोष्टी ॲज अ मेडिसिन घेतात ना ताई ते. मग बरोबर आहे. औषध हं. म्हणून घेतातच ते. हं. हो ना, तेच तर. मला तरी वाटतं बुवा, की ज्यांना नाही पटत आहे ते नाहीच खात ताई. हां, ती नाही पटत दोन्ही नका बरोबर आहे. खाऊ. दोन्ही हं. बरोबर आहे. अगदी बरोबर आहे. दोन्ही बरोबर आहे. जे हं, पटलं हं. ते मनाला. जे तुम्हाला योग्य वाटतं फक्त आपले कर्म चांगले असावे. बिलकुल, बिलकुल. मी हो. पण ह्याच मताची आहे, की आपले कर्म चांगले असावे. हो, हो, हो. कोणाला तुम्ही दुखवू नका, कोणाचं हो. हिसकावून घेऊ नका आणि तेच तर कोणाला खूप मोठं त्रास हे आहे होईल ताई. असं वागू नका. हो. आणि कर्ज पण खूप लोकांना होतं हो ताई. हो ना ताई, त्याच्यासाठी काही आहे का हो? आणि कसं होतं गरीब बिचाऱ्या लोकांची मला खूप कीव येते हो ताई आणि आपले हात तोकडे पडतात. किती करू शकतो आपण मदत? कर्ज जर खूप झालं असेल ना ताई समजा, हं. समजा खूप कर्ज झालेलं असेल ना, हे राहूमुळेच होत असतं ताई. अच्छा. हां, हां, हां. हे राहूमुळेच होत असतं. त्याच्यावर असं. तर पुष्कळ हे आहेत म्हणा, उपाय तर खूप आहेत ते कर्जावर. पण हं. मला असं वाटतं ताई आपण साधनेनी आणि ह्यानी पण ते करूच शकतो. अच्छा, हळू अच्छा, अच्छा, आणि अच्छा. सुरुवातच का करायची हो ताई कर्जाची? अगदी कसं बोललात तुम्ही. म्हणजे अंथरूण पाहून पाय पसरायचे पाय ना. पसरावे. कसं ऋण बोललात. काढून सण साजरे करण्यात काय पॉइंट आहे? अगदी, अगदी. खरंय, खरंय. कारण कर्ज असं आहे ताई, की ते वाढतच जातं, वाढतच जातं. अगदी. बरोबर आहे. हं. कोणाचे इतके म्हणजे मोठे-मोठे ताई, लोन्स. मी काय म्हणते हे खडे-बिडे करण्यापेक्षा हे हं, वनस्पतीशास्त्र नुसार हं. जर केलं तर खर्च पण कमी होईल खर्च तर आणि कमी आपलं येतोच त्याला. सक्सेस पण होईल ना? होईल ना, होईल. हं. नक्कीच. नाही ते आणि ते स्टोन्स आणि ते ब्रेसलेट आहे ना, ते पण असतात. त्याचं पण आहे बरं का ताई. त्याचं पण आहे मिळतं. का? हो. पण त्याच्यामध्ये काय आहे माहिती का ताई, ते किती प्युअर आहे हे माहिती पाहिजे मग. हां आणि किती लुबाडतात ना ताई हो. ज्योतिषी. आता हे हकीक आहेत बघा. हे हकीक मिळतं बघा. ते खूप लक्ष्मी संपन्न स्टोन असतो बघा तो. अच्छा. त्या त्याच्यामध्ये ना आता आता बघा ताई गुरुपुष्य येतोय ना, हां. त्या गुरुपुष्याला हा उपाय सगळे कोणीही करू शकतं बघा. 21 हकीक घ्यायचे ताई. हकीकचे हकीक मणी. म्हणजे काय? मणी असतात ते हकीक. त्याची कशा माळ पण रंगाचे असते. असतात? अ, असं रेडिश कलरचे असतात बघा. हो का? हं, हं, हं. सोनाराकडेच मिळतात का ते? हो, हो. ते सोनं तेच तर सांगते त्याच्यामध्ये पण वेगवेगळ्या क्वालिटी असतात. अच्छा, जे अच्छा.
जशा आपल्या ऐपत आहे त्यांनी घ्यायचे आणि पिंपळाखाली जर दाबून दिले ना ताई, विष्णूचं नाव घेतलं ना, हां, तर हां. खूप सुंदर त्याचा रिझल्ट मिळतो ताई. कोणत्या दिवशी करायचं? आता शनिवारीच? गुरुपुष्य येतोय बघा. अच्छा, अच्छा. हां, हां, हां. 21 तारखेला गुरुपुष्य आहे. हं, 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 हं. हा योग खूप सुंदर आणि अधिक मासमध्ये आलेला ना ताई, याचं कितीतरी पटीने होईल हे. हो ना? आणि अधिक मासमध्ये ना ताई सगळ्यांनी नामजप करायचं. कारण हा 3 वर्षातनं 1 वेळा येतो. म्हणजे जर आपण आपल्या वयाचा ग्राफ बघितला तर असं किती वेळ मिळणार आहे आपल्याला, बरोबर आहे. अगदी बरोबर. बरोबर? आणि आता अगदी. या एजमध्ये 40मध्ये आल्यावर अजून किती मिळणार? किती मिळणार आहे? 3-3 वर्ष. मग ते म्हणून किती प्रत्येकाने मणी दाबायचे ताई ते? 21-21 ताई. 21. अच्छा. हं, 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 हं. संध्याकाळच्या वेळेवर जर किंवा सकाळी-सकाळी पहाटे हं. जर दाबून दिली ना ताई, हं, हं. सूर्योदय झाल्यावर हं, हं, हं. सूर्योदय झाल्यावर 12 मिनिटाच्या आत दाबले तर फारच छान. अच्छा, अच्छा. सूर्योदय किती वाजता होतो पंचांगमध्ये बघून घ्यायचं. हां, हां, Google हां. आणि त्याच्या 12 मिनिटाच्या आत जर दाबले पिंपळामध्ये, तर हां. खूपच छान. किंवा संध्याकाळी मग जेव्हा प्रदोष काळ येतो, हं, हं, हं. शुक्र होरा येतो बघा ताई आपला. हां, बरोबर हां. ना, शुक्रचा होरा येतो बघा. 2 वेळा येतो. अच्छा. तो किती हां, वाजता येतो तरी साधारण? ते याच्यामध्ये बघावं लागतं त्या पंचांगमध्ये. पंचांगात. अच्छा. हां, 2 हां. वेळा 2-3 वेळा येतो कधी-कधी. अच्छा, अच्छा. हां, हां. शुक्रहोरामध्ये जर केलं ना ताई लक्ष्मीचा जप, तर तो जास्त फायदा देतो. नुसतं ओम महालक्ष्मी नमः असं म्हटलं तरी चालेल ना? नाही, नाही. हां. महालक्ष्मीचं नाव नेहमी विष्णूसोबतच घ्यायचं. विष्णू भगवानसोबत. मग कसं बोलायचं ते? म्हणजे आता समजा आपला हा नाही का साधा मंत्र हा कोणीही म्हणू शकतो. महालक्ष्मीची विद्महे विष्णू पत्नीची धीमही हां, तन्नो हां. लक्ष्मी प्रचोदयात. आपण हां. गायत्री मंत्र कोणीही म्हणू शकतं ते. हो. ते बरोबर, बरोबर. हां. गायत्री मंत्री कोणीही म्हणू शकतं. मग बरं. विष्णूसोबतच लक्ष्मीचं नाव घ्यायचं. एकटीचं नाव नाही घ्यायचं. कारण तिचा नवरा खुश होईल ताई तरच ते येईल ते ना. अगदी, अगदी, अगदी. बरोबर आहे, म्हणून बरोबर आहे. माझे मग गुरु ते सांगतात हे. सगळ्या राशींसाठी आहे का ते? कोणीही करू शकतं ताई. कोणताही अच्छा, अच्छा, धर्म अच्छा, म्हणा, अच्छा. काही पण म्हणा. हां, हां, हां. कोणीही. तर आता गुरुपुष्य येतोय ना ताई, त्या दिवशी तर पूर्ण म्हणजे सगळ्यांनी हे करावं ताई विष्णूची आणि मग साधना. ज्यांना नोकरी चांगली हवी आहे किंवा हो. ज्यांना प्रमोशन हवंय त्यांच्यासाठी पण आहे का हे? हो ताई आहे ना. पण ताई मी ते कन्सल्टन्सीमध्ये घेते बरं का. बरोबर आहे, बरोबर आहे. हो, हो. हो. तरी पण मी एखाद्या मग वेळेस ते सांगेन. कसं डिटेल म्हणजे हां, जर तुम्हाला असं शॉर्टमध्ये काही सांगता आलं ना सर्वसामान्य असं, हो, तेव्हा हो, सांगा हवं तर. हो. प्रत्येकाने ना ताई आपलं लवंग हां. लवंग आणि विलायची आहे ना कायम आपल्या पर्समध्ये ठेवावी. अच्छा. किती, किती? जे एक-एक ठेवली तरी चालते 2-2. अच्छा, अच्छा, अच्छा. कारण ताई हे जे सुगंध देणारे पदार्थ जे आहेत ना आपले, हां, 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 हां. लवंग, दालचिनी, काळी मिरी, हां, हां. तमालपत्र हे सगळे लक्ष्मी संपन्न आहेत ताई. हो का? हो, सगळे अरे लक्ष्मी बापरे! संपन्न आहेत हे. मोठी विलायची. हम्म. हं. अरे बापरे! हे हो. आणि आपला जो मसाल्याचा डब्बा असतो की नाही ताई हां. ज्याच्यामध्ये आपण हे सगळं ठेवतो. हो. त्याच्यामध्ये कधी पण कोरी करकरीत एखादी नोट ठेवावी. अच्छा. ₹10 ची, ₹20 ची, ₹50 ची किंवा ₹100 ची काही पण. हो का? आणि हं. 1-2 कॉइन्स पण नवीन पाहिजे ताई. कोरी करकरीत एकदम. कोरी करकरीत ठेवायची. हां, 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 हां. हं. खूप बाप सुंदर म्हणजे याचा हे दिसेल. हं, हं, हो. हं. किंवा ना ताई आपल्या ईशान्य कोपरा आहे की नाही? हो. आपल्या ईशान्य कोपऱ्यामध्ये आपण पाणी ठेवतो बघा, बरोबर. पितळच्या ह्याच्यामध्ये. हो. बरोबर? कारण ती जलतत्वाची जागा आहे. बरोबर. तर तांब्याच्या किंवा पितळेच्या ह्याच्यात नाही ठेवतो तांबा आपण. नाही, तिथे पितळ ठेवायचं. पितळ ठेवायचं? जे तिथे कलश पितळ भरून ठेवायचं. ठेवतो ते? हो. तिथे पितळ ठेवायचं कारण आपला गुरु तिथे स्ट्रॉंग व्हायला पाहिजे. अच्छा! हां. बापरे! तिथे सगळे पितळ जण तर ठेवायचं. तांब्याचंच ठेवतात. म्हणजे मी सुद्धा तांब्याचंच ठेवलंय. नाही, तिथे पितळ ठेवायचं ताई. अच्छा, अच्छा. हं, हं. पितळ ठेवायचं म्हणजे गजकेसरी योग सुरू होतो तिथे मग. अच्छा. हो हां. का? हं. त्याच्यामध्ये मग त्याच्यात पाणी भरलं तर त्याच्यामध्ये तुळस टाकायची ताई म्हणजे लक्ष्मी पण आली सोबत. अच्छा. हां, हां. थोडी पानं आणि मंजुळा नाही का आपल्या हो, मंजिरी, हो, हो, हो. ते टाकलं की मग त्याच्यामध्ये ही पण आली. अच्छा. हां. म्हणजे कि जर असं जर ठेवलं ताई आणि दर शुक्रवारी शक्यतोवर ना ते दारात जर दिवा लावला ना आपण, त्यात एक लवंग विलायची टाकायचीच. अच्छा कापूर. दिव्यामध्ये. कापूर. त्याने अच्छा. निगेटिव्हिटी पण येत नाही. अच्छा. आणि मग ते हं. अमावास्येला किंवा शनिवारी ते कोहळा वगैरे बांधतो ते पण केलं तर करतो. हो, ते चालतंच ना? पण सुंदर आहे. तो पण सुंदर उपाय आहे ताई तो. हं, 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 हं. कोहळा वगैरे. आता परवाच नाही मला आता शनी शनी अमावास्या, मोठी अमावास्या गेली ना आता. हो, 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 हो. तिथे रस्त्यावर मी एका एका ठिकाणी नाही बाजारात गेली तेव्हा ना असं कोणतरी कोहळा फेकलेला होता बघा रस्त्यावर. हो, 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 हो. हं.
ते करत असेल ना ताई कोणी करणारे. चुकीचे हां, खरंच हम्म. चुकीचं आहे ते. हो खरं तर चुकीचं आहे ते, पण ते तसेच फेकावे लागतात ताई ते, असं हो ऐकलंय मी. का? अच्छा, अच्छा, अच्छा. हां, हो. हां. म्हणजे ते सुद्धा गुरुपुष्य येतोय ना ताई, तर सगळ्यांनी छान विष्णू सहस्त्रनाम. हा आणि ना ताई साधना घेताना नेहमी विष्णू सहस्त्रनाम किंवा व्यंकटेश स्तोत्र, हं. त्याच्यानंतर लक्ष्मीचं घ्यावं, श्रीसुक्तम वगैरे. अच्छा, अच्छा. हो का? हम्म. हं, 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 हं. असं. आणि समजा ताई या पुरुषोत्तम मासामध्ये जर हं. 1,00,000 बिल्वपत्र जर आपण वाहिले हं, महादेवाला, हं, हं, असं विधान आहे. हं. लिंग पुराणमध्ये येत असेल बहुतेक हे. अच्छा, अच्छा. तर हां. हो, हो. जर 1,00,000 बिल्वपत्र जर या महिन्यात जर वाहिले ना ताई हां, हां. महादेवाला, तर तुमची कोणती पण इच्छा पूर्ण होईल. रोज ओह! 108 जरी वाहिले तरी होऊ शकतं ते हां. 1,00,000. पण ते तशी सोय व्हायला पाहिजे मग. अच्छा. हो, म्हणजे आता महादेवाला जर इतक्या 1 दिवसाचा लक्ष जो आहे महिना, तर साधारण रोजचे नाही हं. म्हटले तरी 15 जूनपर्यंत असेल कदाचित. हं, हं. 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 म्हणजे जास्त वाहिले तरी चालेल एखाद दिवशी. असं नाही की रोजच 108. फक्त अच्छा, अच्छा. 1,00,000 पूर्ण झाले पाहिजे ताई या महिन्यात. अच्छा, अच्छा, अच्छा. हं, ताई हं. खूप छान सांगितलं हो तुम्ही हे. म्हणजे हो. ज्यांच्याकडे पैसा नाही, कमीत कमी हे तरी करू शकतात ना. हो, जवळ हे तरी कुठले करू शकतात. बेलाची झाडं हो, असतील, काही बिलकुल करू असतील. शकतात ताई. हं, हं. हां. आणि अ, मग ते वाहताना काही म्हणायचंय का त्यावेळेला? हो, नमः शिवाय म्हणायचं. ओम नमः ओम नमः शिवाय नाही शिवाय म्हणायचं बस. ताई. हां, हां, नाही, हां. ओम नमः शिवाय कधी म्हणायचं असतं ताई? एक तर हा दीक्षा घेतलेला मंत्र आहे म्हणून ऐकलंय मी. पण अच्छा. मला हे माहितीये, की हं. ओम नमः शिवाय जेव्हा नवरा सोबत असतो तेव्हा म्हणायचं ताई. अच्छा. हां. हो का? लेडीजनी ओम नमः शिवाय म्हणायचंच नाही. नमः शिवाय म्हणा किंवा शिवाय नमः ओम म्हणा, नुसतं ओम म्हणा अच्छा, असं. अच्छा, अच्छा. हां, हां. बापरे! किती हो. खोल ज्ञान आहे ते हो, तुम्हाला. हो. नमः शिवाय म्हणा. वॉव! हो. हो. शिवाय नमः. मी शिवाय नमः ओमचाच जाप करते ताई मी. अच्छा. हो. हो किंवा का? माझ्या गुरूंनी पण एक सुंदर सांगितलाय मंत्र, तो मोठा आहे तो म्हणते मी. म्हणजे हां. पाठ आहेत माझे ते. तर अच्छा. हो. तर तुम्ही नमः शिवाय, नमः शिवाय म्हटलं तरी चालेल ताई. अच्छा, 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 हो, अच्छा. हो. ओम नमः शिवाय नाही म्हणायचं. अच्छा. तो दशाक्षरी मंत्र आहे खरं तर. बरोबर, बरोबर. हं, हं. किती छान. ओममध्येच 5 हे आहेत. हो. म्हणून हम्म. त्यामध्ये हां, त्याच्यामुळे नमः शिवाय, नमः शिवाय म्हणत जरी केला ताई, हं, 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 हं. तरी पण चालेल. सुंदर, सुंदरच माहिती हो, दिली ताई. हो. आणि मी हे शेअर तर करणार आहे. पण हो. त्याच्या आधी परत एकदा नंबर सांगून देता तुमचा? हो, जसा सांगते ना ताई. मागच्या व्हिडिओत सांगितला हो. होता तसा? हो, हो. नंबर पण सांगते आणि ते सगळ्यांनी या महिन्यात विष्णूची हे करा ताई, हं, आराधना. हं. प्रत्येकाचे ना ते फायनान्शियली प्रॉब्लेम सॉल्व्ह होतील हो. हो ना? तुम्ही जेवढा जप करू शकत असाल मनातल्या मनात, तो हां. ओम विष्णवे नमः म्हटलं तरी चालेल. अच्छा, अच्छा, अच्छा. हं, ओम हं, हं. विष्णवे नमः किंवा ओम नमो भगवते वासुदेवाय किंवा हं. ते हा पण म्हणू शकतो ओम नारायणाय विद्महे हां, वासुदेवाय हां, हां, धीमहि हां. तन्नो प्रचोदयात. हा हं, पण हं. म्हणू शकतो ताई. बरोबर, बरोबर. किंवा क्लीम कृष्णाय नमः किंवा ओम कृष्णाय नमः हं, किंवा राधा दामोदराय नमः. हं. हो, हा कोणताही म्हटलं तरी चालेल ताई. पण सगळ्यांनी जाप करा. प्रत्येकाचे पैशांचे प्रश्न खूप सुटतील. अरे वाह! हो, हो. हं, या 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 महिन्याला अतिशय महत्व आहे ताई. हं. वाह! ग्रह कोणता खराब आहे तो बघावा लागतो. हां, हां. आणि आपल्या प्रत्येकाच्या ताई अशा खूप कमी पत्रिका असतात ज्याचा काहीच प्रॉब्लेम नाही. हो ना? हं, 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 हं. हं. नाहीतर सहसा काहीतरी, काहीतरी असतेच गडबड. नाहीतर मग हां. प्रत्येक जण अंबानी झाले असते, ताई अडाणी झाले असते ना. अगदी, अगदी. खरं आहे प्रत्येक का. जण का नाही होत? बरोबर आहे, बरोबर आहे. हं. म्हणून प्रत्येकाने साधना करावी. हो ना? हं, हं. देवाने आपल्याला काही खूप दिलं नाहीये, तर आपण त्या साधनेनुसार तर त्याच्याशी जोडावं, जुळावं. हं. खरं आहे, हो की नाही? खरं आहे. हो, हो. हं, हं. 79 एक मिनिट हां. हो, हो. 879 366 366 9832 हं, हं. हो. आणि